जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। श्री गणेश जयंती निमित्तानं अंदरसूल गणपती ट्रस्ट द्वारा आयोजित भव्य शिव महापुराण ज्ञान यज्ञ सोहळा तसेच श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा श्रद्धेय आचार्य राहुल कृष्णाजी महाराज श्रीधाम वृंदावन मधुकरजी यांच्या अमृतवाणीतून 16 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत आयोजित केला असून या संपूर्ण कथेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आज सायंकाळी 4 वाजता भव्य ग्राम प्रदक्षिणा सोहळा भव्य मिरवणूक आयोजित केली आहे। या मिरवणुकीसाठी अंदरसूल पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन गणपती ट्रस्टच्या वतीने करण्यात आले। याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट केला आहे GD9 न्यूजचे संपादक गजानन देशमुख यांनी। तर बघूया। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला, अंदरसूल। नमस्कार, आपल्या सर्वांचं GD9 या वृत्तवाहिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण आता येवले तालुक्यातील अंदरसूल गावामध्ये आहोत। या आज अंदरसूल गावामध्ये गणेश जयंती निमित्ताने शिवपुराण महाकथेचं आयोजन करण्यात आलं आहे। आपण बघू शकतो की पूर्ण जे आहे हे स्टेज आहे देण्यात आलेलं आहे आणि असं भव्य दिव्य शिवपुराण कथा येथे आज पासून सुरुवात होत आहे। 16 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत 22 तारखेपर्यंत ही कथा होणार आहे। आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे की संपूर्ण जे आहे मंडप देण्याचं काम इथे जोरात चालू आहे आणि इथे भाविक आहेत मोठ्या प्रमाणावरती येण्याची शक्यता आहे। आणि अंदरसूल गावामध्ये प्रथमच ही जी आहे शिवपुराण महाकथा जी होत आहे। आतापर्यंत अजून कथा भरपूर झाल्या असतील पण शिवपुराण जी कथा आहे ही पहिल्यांदाच आहे आणि हे संपूर्ण जे नियोजन आहे गणपती ट्रस्ट मंडळ यांच्या वतीने करत आलेल्या गणेश जयंती निमित्तानं हे सालबाद प्रमाणे या वर्षी मागच्या वर्षी डोकमारांची कथा झाली। या वर्षी आता ही शिवपुराण कथा जी आहे ही वृंदावनचे जे महाराज आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। मला सांगा कशा प्रकारे बघता येईल, आज तुम्ही कसं नियोजन केलेलं आहे आणि काय सांगाल? समोर सालाबाद प्रमाणे होणाऱ्या गणेश जयंती उत्सवानिमित्ताने गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे कथेचं नियोजन केलं जातं। याच्या आधी आपण भागवत कथा झालेली आहे, 2 वेळेस रामायण झालेलं आहे, 1 वेळेस गणेश पुराण झालेलं आहे। त्यानंतर बऱ्याच भाविकांची इच्छा होती की उत्तराखंडमधून कोणी महाराज आले पाहिजे, शिवपुराण केलं पाहिजे, तर त्याला आज प्रयत्नांना आम्हाला यश आलं। वृंदावनचे राहुल कृष्णजी महाराज यांच्या अमृतवाणीतून आजपासून शिव महापुराण कथेचं प्रयोजन केलेलं आहे। आजपासून महापुराण कथा संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत चालू होणार आहे। तसेच आज दुपारी 4 वाजता ग्राम प्रदक्षिणा महाराजांची पालखीतून मिरवणूक ही भव्य स्वरूपाची होणार आहे। तरी सर्व गावातील ग्रामस्थांनी व भाविकांनी या कथेसाठी गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने विनंती करतो की सर्वांनी या कथेसाठी विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये येऊन कथेस अमृत योग हा आलेला आहे तर शिवपुराण महाकथेचा आनंद घ्यावा अशी सर्व ग्रामस्थांना गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने विनंती करतो। नक्कीच आज जसं बघितलं तर दूध चक्रासारखा योग मानावा लागेल। आज प्रदोष पण आहे आणि प्रदोषाच्या पूर्ण कालामध्ये या कथेचा प्रारंभ होत आहे। खरं जर बघितलं अंदरसूल गावामध्ये शिवभक्त जे आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि सर्वांचा आग्रह असतो या गणपती ट्रस्ट या मंडळाने ही कथेचं आयोजन करण्यात आलंय। खरोखरच आज दूध चक्राचा योग मानला गेला। प्रदोष कालानिमित्तानं आज सुरुवात होत आहे आणि 22 तारखेला याची सांगता होणार आहे। तसं जर बघितलं तर श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर अंदरसूल ही महाराजांची जनार्दन स्वामींची तपोभूमी म्हणून ही प्रख्यात आहे। तर श्री क्षेत्र अंदरसूल जे आहे हे भाविक भक्तांनी फुलून गेलेलं आहे आणि भाविक भक्त जे आहेत इथे मोठ्या प्रमाणात आहेत आणि आज या कथेचा प्रारंभ जो आहे आज प्रदोषाच्या दिवशी सुरुवात होत असल्यामुळे या कथेला अनेकच महत्व प्राप्त होणार हे बाकी निश्चित। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला, अंदरसूल।